रामकृष्ण हरी आज दरमजल करत आळंदी ते पंढरपूर पायीवारीच्या ठिकाणी लोणंद या ठिकाणी पहिलं उभं रिंगण या ठिकाणचा आजचा मुक्काम आहे। आमचे मराठवाड्यातली परंपरा संत मारुती बाबा असतील, संत उज्वलन बाबा असतील यांच्या सानिध्यात आम्ही गेल्या 26 वर्षापासून ही दिंडी काढतो। दरमजल करत आजचा मुक्काम लोणंद या ठिकाणी झाला आणि संतांच्या परंपरेनुसार आम्ही आज या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आमचं या ठिकाणी उभं रिंगण होणार आहे। आमच्या दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे असणारे सर्व भाविक 400च्या जवळपास आहेत। ही आमची मराठवाड्यातली लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातली परंपरा आहे, म्हणून आम्ही ह्या वारीला सर्वजण आनंदाने येतो। अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी हो, बाळकृष्ण नंदा घरी आनंद नर नारी, आनंद नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी हो, बाळकृष्ण नंदा घरी। राहणार धारूर बीड जिल्ह्यात हे पारंपरिक गोंधळाचे आम्ही या ठिकाणी गीत गात आहे। अंबाबाईचं गोंधळ घालीत आहे, कंबळ म्हणतात त्याला, आणि ही अंबाबाईची कवड्याची माळ म्हणतात। आम्ही पंढरीच्या वारीला आज 21 वर्ष झालं वारी करीत आहे। आळंदी ते पंढरपूरची वारी आम्ही करीत आहे। आम्हाला पंढरीचा पांडुरंग भरभराटी देत आहे। पिढा पिढा निघून जाऊ दे म्हणून आम्ही त्या पांडुरंगाशी चांदोबाचा लिम हे जे ठिकाण आहे ते जेव्हा आपण लोणंदवरनं निघतो आणि तरडगावला जातो, तर तरडगावच्या अलीकडं आणि लोणंदच्या पुढं असं बरोबरमध्ये हे ठिकाण आहे। आणि या ठिकाणी या संपूर्ण ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं पहिलं उभं रिंगण संपन्न होतं। आणि रिंगण प्रकारांमधलं म्हणजे 2 प्रकार आहेत रिंगणाची, एक उभं रिंगण आणि गोल रिंगण। त्यापैकी 3 उभी रिंगणं असतात, त्यातलं हे पहिलं उभं रिंगण हे या ठिकाणी या जागेवरती संपन्न होताना आपण पाहतो। याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांचे ते दुतर्फा 2 ओळींमध्ये उभे असतात। समोरून अश्व धावत धावत येतो, माऊलींच्या रथापर्यंत जातो, रथाला प्रदक्षिणा करतो, माऊलींना नमस्कार करतो आणि पुन्हा तो पुढे येतो। हे करत असताना दोन्ही बाजूनी दोन्ही वारकऱ्यांच्या ज्या ओळी आहेत त्या ज्ञानेश्वर तुकाराम, ज्ञानोबा तुकारामचा गजर करत करत या अश्वाला एक वेगळी मानवंदना देतो। तो अश्व बरोबर धावत येतो, तो त्याला प्रदक्षिणा करून रथाला नमस्कार करून हे रिंगण संपन्न होतं। रिंगण झाल्यानंतर उडीचा खेळ होतो, त्या ठिकाणी वेगवेगळे खेळ संपन्न होतात। टाळांच्या साह्याने वेगवेगळ्या पावल्या केल्या जातात आणि त्याच्यानंतर आरती होऊन या रिंगणाची सांगता होते। पंढरपूर आळंदी पुन्हा सासवड जेजुरी वाला आता लोणंदवरून तळेगाव निघालो। परंपरा काय समाधान वाटतं, छान वाटते वारी केल्यावर। किती वारी? आम्हाला 15 वर्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।